नमस्कार. महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये 1960 नंतर ज्यांनी खूप आपल्या स्वतःचं एक वेगळेपण जपलं असे शाहीर रामहरी भाट माझ्यासमोर बसलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना बापू या नावानं ओळखतो आणि पेड या गावी त्यांचा जन्म झाला आणि शाहीर बाबाजी साठे पेडकर आद्य तमाशा कलावंत यांचा वारसा ते जणू काही चालवत आहेत. बापू स्वतः रचनाकार आहेत, वगनाट्य लेखक आहेत, त्याचबरोबर काव्यरचना लिहितात. वयाच्या 85व्या वर्षीसुद्धा आत्ता त्यांचं लिखाण सातत्यानं सुरू आहे आणि या परिसरात कुठला तमाशाफड पारावरचा आला तर त्याच्यावर ते आवर्जून तिथं उपस्थित राहतात आणि गण म्हणतात. असे हे बापू म्हणजे महाराष्ट्रातलं एक उपेक्षित कलावंत आहेत. त्यांच्याकडं लक्ष देणं हे महाराष्ट्र शासन असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांनी देणं खूप गरजेचं आहे असं मला या निमित्तानं वाटतं. बापू नमस्ते. नमस्ते. तुम्ही 1992 साली या ठिकाणी बसलेले तुमच्या शेजारी आहेत ते बी डी चव्हाण सर यांनी 2.25 लाख रुपये घालून तुम्हाला शिवासंबा पेडकर हा तमाशा फड काढून दिलेला होता आणि तुमची लहान मुलं त्यावेळेला होती. हा फड एक 6 महिने चालला आणि वेगवेगळ्या गावामध्ये त्याचे प्रयोग झाले. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या काही आठवणी घेतलेल्या आहेत. मला फक्त एक सांगा, प्रत्येक गावामध्ये जेव्हा तुम्ही जात होता त्यावेळेला तुम्हाला एक वेगळा अनुभव येत होता आणि तुमचा कनातीतला तमाशा होता. किती गाड्या होत्या? गाड्या 4, हां, एक बारकी आणि 3 मोठ्या. हां. मग आता आपण कवठे मंकाळला तमाशा केला. हो, त्या गावानं किती प्रतिसाद मोठा दिला. ते बापू कसं होतं, त्या गावचा फार मोठा एक मोठा कलाकार त्या ठिकाणी होऊन गेला. हां तो राजा पाटील म्हणून. हां आणि बरेच त्यांचे वग गाजलेले, ह्या टोपीखाली दडले काय वगैरे हे आम्ही बघितलेलं आहे वग, त्यांचे वग राजा पाटलांचे. हां. आणि त्या ठिकाणी तो तमाशा आपला लावल्यानंतर तिथं लोकांनी प्रतिसाद दिला चांगला. होय. कलाकारावर जाणणारं ते गाव होतं आणि त्या गाव नेहमीच माझ्या स्मरणामध्ये राहील असं त्या गावामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळाला. आणि तमाशाला जागा कॉलेजच्या पुढं दिली. अगदी एवढं मोठं वैशिष्ट्य झालं ते. सर तुम्ही त्यावेळेला बरोबर होता 4 महिने तमाशा फडाच्या. हो, हां, रजा काढून. आणि रजा काढून होता आणि कवठे मंकाळमध्ये जात होता आणि ज्या ज्या गावात जातो त्यावेळेला तुम्ही मॅनेजर म्हणजे मुख्य मालक म्हणूनच काम करत होता. हो हो. आणि सातत्यानं शिस्त लावणं. किती कलावंत होते त्यावेळेला? बरं का सर, त्यावेळेला 28 महिला आमच्या तमाशात होत्या. फार मोठं तमाशा, असं कधी मला माहीत नव्हतं एवढं महिला असाव्यात. हां, परंतु ज्या कलाकार असेल त्यांना आम्ही याच म्हणायचं. 100 एकूण टोटल 100 आमच्याकडं लोक होती. म्हणजे त्याच्यामध्ये बेगारे आले, कलाकार आले आणि महिलांची संख्या मात्र 28 होती. 110 संख्या झाली शेवट. हा, 110. तुम्हाला प्रतिसाद चांगला मिळायला लागला. हां आणि लहान मुलं ही सोंगाड्या म्हणून बापूंनी आपल्या शिवासंबा मुलांना खूप तयार केलेलं होतं. हां. हां, मग लहान मुलाचा तमाशा म्हटल्यानंतर लोक बघायला यायचीच हो. हां, आणि तिकीट 5 रुपये. हां, आणि त्यामुळं त्या काळामध्ये 1992ला म्हणजे तिकीट फारच तसं कमी होतं. आता 101 रुपये तिकीट असेल, 100 किंवा 150 हो रुपये. हो. मग त्यामध्ये तिथं तमाशा झाल्यानंतर आम्हाला थोडासा उत्साह आला. हां, आणि त्यानंतर आम्ही करगणीला लावला तमाशा. हां, करगणीला आल्यानंतर तिथं काय झालं, अचानक आमचं ते इंजिन बंद पडलं. बापूला म्हटलं, बापू तुम्ही जावा म्हटलं गावातल्या लोकांचा जरा प्रतिसाद घ्या. रामाचं देऊळ मोठं आहे करगणीला. त्या रामाच्या देवळामध्ये जाऊन तुम्ही जरा लोकांना भजनिकाला जरा भेटून हां तुम्ही जरा आम्हाला मदत करा. असं नवीनच तमाशा काढलेला आहे असं बापूला मी विनंती केल्यानंतर बापू गेले. आणि मग तिथं गेल्यानंतर बापूला जो अनुभव आला, आणि मागं इंजिन गाडीतनं पडलं हां, ते काय मला माहितीच नाही. इंजिन बंदच पडलं सगळं. हां, मग आता म्हटलं चाललं असेल तिकडे. मी गेलो राम मंदिरात. हं, राम मंदिरात पुढारी मंडळी सगळी जमलेली. त्यांना रामराम घातला. म्हटलं असं म्हटलं माझ्या लहान मुलांचा तमाशा मी केला आहे, तुमच्या गावाला घेऊन आलो आहे, तुम्ही फक्त मला पाठिंबा द्या, सहकार्याचा पाठिंबा द्यायचा. म्हटलं बाकीचं काय नाही. तर म्हणले कुठं लावला तमाशा? तर म्हटलं इथं मंदिराच्या ह्या बाजूला आहे म्हटलं जवळ. ठीक आहे म्हटलं लावा. अरे म्हटले पेडचा तमाशा आहे. मग करगणीला पेडचं सगळं पाहुणंच. हं, मग त्या लोकांनी सगळे. आणि त्यावेळेला चालली होती रामाची आरती. हं, म्हणजे अभंग म्हणून आरती करणार. एवढ्या वेळात मी तिथे गेलो. मग तिथला जो पुढारी होता, डेप्युटी सरपंच, म्हणजे त्यावेळेला नव्हता, अगोदर डेप्युटी सरपंच होता. हं, तर म्हटला साहेब एक अभंग म्हणा की आम्हाला ऐकू दे. आता म्हटलं अभंग म्हणू. मग आरती थांबवा म्हटलं, म्हणतो अभंग एक. मग तिथे एक अभंग म्हटला. हं. तो बोलून म्हटला. कोणता? आता म्हटलं परमेश्वराचं नामस्मरण अंतकरणापासून घेणारी माणसं कमी झाली. फक्त वरच्यावर त्या रामकृष्ण हरी म्हणायचे आणि आपल्या कामाला लागायचं. पण खरी भक्ती जडली कुठं?
हे कुणाला अजून कळलं नाही. त्यावर एक अभंग म्हणतो, म्हणलं ऐका सगळे. मन नाही रे एकांत कसा पावन पंढरीनाथ, मन नाही रे एकांत कसा पावन पंढरीनाथ, अर्थ नाही वेड्या या थोड्याशा जन्मात, अर्थ नाही वेड्या या थोड्याशा जन्मात. जन्माला यायचं ते मरण्यासाठी यायचं. या दोन्ही जन्म आणि मृत्यू या दोन्ही कालावधीच्या मध्ये जी सरहद्द आहे, त्या सरहद्दीत परमेश्वराचं नामस्मरण कळलं पाहिजे. चरण माझ माझ म्हणून तुका बडबडसी, थोड्याशा वाटेचा तू रे प्रवासी. हे माझं ते माझं धनदौलत माझी सगळं माझं माझं म्हणायचं आणि मेले की मोकळ्या हातानं स्मशानभूमीत जायचं, बाकीचं काही नाही. माझं माझं म्हणून तुका बडबडसी, थोड्याशा वाटेचा तू रे प्रवासी. हरिनाम नाही मुखात सिनेमाची गाणी गात, हरिनाम नाही मुखात सिनेमाची गाणी गात, अर्थ नाही वेड्या या थोड्याशा जन्मात, अर्थ नाही वेड्या या थोड्याशा जन्मात. आता पंढरीचे वारकरी पंढरीला जातात, आईवडिलांनी घरात विचारून सुद्धा जात नाहीत. अरे पंढरीचा पांडुरंग पंढरीत नाही, तो पांडुरंग घरात आहे आईवडिलाच्या रूपानं. आईवडिलांची किंमत देवाला सुद्धा येणार नाही, पण त्या आईवडिलांना न मानणारी माणसाचा जन्माला आले. माय बापाला ठेवून उपासी, महिन्याचा वारकरी पंढरीला जासी. माय बापाला ठेवून उपासी, महिन्याचा वारकरी पंढरीला जासी. देव नाही रे पंढरीत तो आहे आपल्या घरात, देव नाही रे पंढरीत तो आहे आपल्या घरात, अर्थ नाही वेड्या या थोड्याशा जन्मात, अर्थ नाही वेड्या या थोड्याशा जन्म. थोडासा जन्म म्हणजे किती? जन्माला आलोय फक्त मरण्यापर्यंत, तिथनं पुढं आयुष्य नाही. एवढं थोड्याशी कालावधी आहे, एवढ्यात सगळे काय भगवंताचं नामस्मरण, आईवडिलांची सेवा आठवली पाहिजे. आता काही भक्त 3 रुपयाला नारळ होता त्या काळात, 3 रुपयाचा नारळ घ्यायचा, देवाला आईवडिलांची सांगायला देवाला नारळ फोडून येतो, शांत बसा, आणि गडबडीने देवळात जायचं आणि 150 रुपयाचं पायतान देवळाच्या दारात सोडायचं. निम्म लक्ष देवाकडं, निम्म लक्ष त्या पायतानाकडं. का? पायतान कोणतं राहणार? नारळ फोडाया देवळात जासी, पायतानासाठी मागच पहासी. नारळ फोडाया देवळात जासी, पायतानासाठी मागच पहासी. देव नाही रे देवळात तो बस, देव नाही रे देवळात तो आहे, हा चित्त नाही रे देवळात सार बसलंय पायतानात, चित्त नाही रे देवळात सार बसलंय पायतानात, अर्थ नाही वेड्या या थोड्याशा जन्मात, अर्थ नाही वेड्या या थोड्याशा जन्मात. आता शेवट शाहीराम हरी भाट, अभिमान नसावा दाट, चालूया आता आपण सत्याची पाऊल वाट. शाहीराम हरी भाट, अभिमान नसावा दाट, चालूया आता आपण सत्याची पाऊल वाट. सत्याची पाऊल वाट कुठं आहे माझ्या भावानो? माय बापाच्या सेवेत सदा गुंग राहू बहुजनात, माय बापाच्या सेवेत सदा गुंग राहू बहुजनात, अर्थ नाही वेड्या या थोड्याशा जन्मात, अर्थ नाही वेड्या या थोड्याशा जन्मात. हा अभंग तिथं झाला तोवर गावकरी म्हणायला लागली, संध्याकाळी स्टेजवर अभंग घ्यायचा बरं का शाहिरी हो. आता म्हटलं स्टेजवर जसं असेल त्या पद्धतीने काम होईल म्हटलं. लोकांनी प्रतिसाद दिला. आणि त्या ठिकाणी मग बापू तिकडे गेल्यानंतर मग ही इंजन पडलेलं. आता इंजन चालू होईना म्हटल्यानंतर काय करायचं, गाववाले आले आणि गाववाल्यांनी डायरेक्ट आकडा टाकून लाईट दिली गावाने. म्हणजे अशी काय लोक आहेत जगामध्ये. बरोबर बरोबर. करगणीमध्ये करगणीमध्ये तुमचा कार्यक्रम झाला, त्याला लोकांचा प्रतिसाद तर चांगला मिळाला. मिळाला. कुठलं वगनाट्य तिथं लावलं? ते
एक बाई तिघांची काय एक बाई हा एक बाई तिघांची काय हा बापू बाई- कुणाचं ते ते वगनाट्य खरं मीच लिहिलेलं वगनाट्य. त्याचं नाव होतं विधवेचं पतिव्रत्य पद. हां हां त्यानं बरं नाव बदललं दुसरं बरं. आपलं एक बाई तिघांची काय. हा. त्यात कलाकार कोण जातील ती नाव द्यायची. बरं. त्या काळातला तो विषयच वेगळा होता. बरं बरं काय विषय बापू त्या वगनाट्याचा होता? त्या विषयी असा एक गावचा प्रमुख पोलीस पाटील असतो हं, आणि त्याच गावात एक विधवा पर्टीन असते, हं, पर्टाची मुलगी. हं, पण ती सत्य पतिव्रता असते. हं, विधवा तिचा नवरा मेला म्हणून तिचं म्हणजे दुसरीकडे लक्ष जात नव्हतं. पती हा परमेश्वर जाणत, माझा मेलेला पती तोच माझा परमेश्वर म्हणायचे. हं, असं चालत होतं. मग एक दिवस काय झालं, एका गावातल्या गुंडानं नागराज म्हणून त्याचं नाव. हं, मग तो नागराज काय म्हणतो, यायला ही लई पतिव्रता दिसत्या, हिच्यावर जाऊन म्हणलं आता अन्यायच करणार मी. हं, मग रात्रीचा गेला की हं, दार उघडून आत गेला. आत गेल्याबरोबर हिनं आता प्रसंग तर आलाय, हं, पण पतिव्रता ही आपलं पतिव्रत्य सांभाळण्यासाठी किती हाल सोसते ही त्यातून दाखवलेलं आहे. हं, मग दार उघडून आत आल्याबरोबर म्हटला तुझ्यावर माझं प्रेम आहे आणि मी तुला सोडणार नाही. अहो म्हणजे असं का करता, माझ्यावर प्रेम आहे ना, मग बसा ना, चहा पाणी करते, जेवण खाणी करते, सगळं करते, प्रेमाचं काय असू द्या, चालायचं. मग तिथं बसवला तिनं, तोपर्यंत तिच्या कणगीत होता इळा, हं, म्हणजे असा गवत कापायचा मोठा इळा. आता म्हणजे हे माझ्या मेलेल्या पतीचं शील आहे, हे शील सांभाळण्यासाठी माझा प्राण गेला तरी चालेल. त्या हरामखोराला म्हटली इळ्यानं खापलून मारणार. हं, मग ती कणगीतला विळा काढते, कचाकच घाव घालून जाग्याला खलास करते. जाग्याला खलास केल्याबरोबर नागराजचा खून झाला, नागराजचा खून झाला, नागराजचा खून झाला, बातमी सगळीकडे पसरली. हं, पोलीस पाटील म्हटलं कुठं झाला, तर चंदाच्या घरात झाला. ते पर्टिनीचं नाव काय, चंदा. चंदाच्या घरात झाला, तिला बोलवा. बोलू, चंदा तुझ्या घरात खून झाला, काय भानगड काय. होय म्हणले, खून केला, कुणी केला हे मला सुद्धा माहीत नाही म्हणजे. मी बसले घरात, ती म्हणली नागराज आला, नागराज आला, मला चहाच पाहिजे. मी चहा केला दिला. आता तुम्हाला माहीत आहे माझं वागणं आबा कसं आहे. अगं पुरी म्हणला, आज आमच्या गावचं नाव कळसाला नेलंच तू. हं, तू पतिव्रता माऊली आहेस, तुझा नवरा मेला असून तू स्वच्छ वागतीस, यातच तुझी धन्यता आहे, म्हणून तुला मी माझी मुलगी मानतो. बरं, त्या नाग्याचं काय झालं, मग त्याचा कोण दोष चाला आणि त्यानं खपाखप इळ्याचं वार घालून त्याला खलास केला. घेऊ खलास केल्यावर मी जो तो बोंबलायला लागल्याबरोबर तो गेला पळून, ती प्रेत तिथंच. असं भानगड झाली. पोलीस पाटील गेली, गावकऱ्याने सांगतो, गावकरी काय बोलतो, त्या नाग्याचं प्रेत नेऊन स्मशानभूमीत दहन करा आणि तो खून कुणी केला आहे त्या खुन्याला शोधण्यासाठी पोलीस पार्टी मागवा. बरं ठीक आहे. मग ते प्रेत नेऊन दहन केलं. मग पोलीस पार्टी मागवली, फौजदार, 2 हवालदार, तीन पोलीस 3 पोलीस, म्हणजे शिवा संभा पोलीस आणि ते फौजदारी म्हणजे वामन पाटोळे, हां. वामन पाटोळे. मग हां पोलीस पार्टी आल्या. मग पोलीस पाटील येऊन सांगतो, त्या गावात नागराज म्हणून गावचा गुंडच होता तो, हं, पण त्याचा खून झाला आहे, पण खून कुणी केला आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. त्या शोधासाठी तुम्हाला इथं आमंत्रित केलं आहे, तेव्हा शोधाला सुरुवात करा. ठीक आहे. मग पोलीस पाटील निघून जातो. मग फौजदार म्हणतो, हवालदार एक जायचं, खून झालेलं ठिकाण ते कुठलं आहे, तिथं काय रूपरेषा आहे ते सगळं शोधायचं आणि खुनी पकडल्याशिवाय आपल्याला इथून जाता येणार नाही. मग पहिला जातो शिवा, संवाद म्हणा मोठ्यानं बापू. संवाद. मग शिवा हवालदार जातो, हं, हे संदे रे, तुझ्या घरात खून झालाय, कोणी केला, तोच खून केलाय. अहो हवालदार साहेब, मी कशाला खून करू, गरीब माणूस मी. मग खून तुझ्या घरात कसा झाला सांग, कोणी केला. मला काय सांगता येणार नाही.
पण हवालदार साहेब बसा तरी 2 मिनटं, बसा तरी 2 मिनटं, चहा पाणी करते, चहा पाणी घ्या आणि मग जावा. मग तुमचा तुम्ही खून शोधा काय असेल ती बघा. मग म्हणलं प्रेमानं मला सांगतेस बसायला, मी खुनी शोधण्यासाठी आलो आहे आणि तो प्रेमानं मला चहा कर म्हणतेस. अहो नुसता चहाच नाही पण तुमच्यावर माझं प्रेमच आहे. हा अरे बापरे, माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या गळ्याची शपथ दे बरं. अहो तुमच्या गळ्याची शपथ माझं तुमच्यावर प्रेम आहे. ठीक आहे, तुझं जर प्रेम असेल कोणी का करणार तिकडं, मला काय करायचं आहे, फक्त तुझं आणि माझं लग्न व्हावं. अगं माझं लगीन झालं नाही अजून, मी असाच मोकळा आहे, तुझ्या संग लगीन करून मला संसार करायचा आहे. आपण असं कसं गडबडीनं. मग तिथं ती बसा मला सांगते. मग गाणं आहे. गाणं हां एक कुठलं? करणंच म्हणतो. हां तुम्ही गुलाब मी गुलछडी, बाय तुम्ही गुलाब मी गुलछडी, रत्नाची व कडी, बांगडी बिलोरी, बांगडी बिलोरी, ही तिथं लावणी म्हणते. रंग म्हाली तुम्हाला मी नेते, 5 पानाचा विडा खाया देते, मंचकी रंग उडविते उडविते रंग उडविते, बाय तुम्ही गुलाब मी गुलछडी. ही लावणी बाई चालू करते. आता बाकीचं काही नाही, तुझं आणि माझं लगीन झालं पाहिजे. बोल. अहो एवढं गडबड का करताय? उद्या 9 वाजता बाशिंग बांधून तयार या आणि माझ्यासाठी एक बाशिंग घेऊन या. माझ्या कपाळाला बांधू, तुमच्या कपाळाला बांधू, आनंदात आपण लगीन करून टाकू. ठीक आहे, मी जातो. आणि किती वाजता येऊ म्हणलीस? तर 9 वाजता आहे की, मी आहेच. गेला. मग हे एकटा अजून काय म्हणतो, आईला या फौजदारला आणि या हवालदारला सांगून उपयोग नाही, या आल्याला चान्स पाखरू माझ्या हातातनं जाईल. तेव्हा ह्यांना बनवतो. हां नमस्कार साहेब. काय रे, खुन्याचा शोध लागला का? कशाचा शोध लागतोय साहेब? गेलो त्या बाईची झडती अशी घेतली, अहो बाईला मारली सुद्धा म्या, असा चोप काढला, रिमांडवर घेतली. अरे खरं असल्याशिवाय बाई सांगेल का? काही एक शब्द सांगेल नाही. तो खुनी कोणतरी दुसरा असेल, त्या बाईला त्रास देण्यात काय अर्थ आहे? आता तिथेच न जाता आपण दुसरीकडे शोध करूया. ठीक आहे, तुमच्या हात नाही काम झालं नाही, बसा तुम्ही. मी नुसते सरकारचा पगार खाणारी माणसं आहात. हां नंबर 2 हवालदार तुम्ही जा, खुनाचा शोध लावूनच परत यायचं. बरं ठीक आहे. मग संभा हवालदार जातो. गेल्यानंतर रस्त्याने जात हे दार दिवसाचं लावलंयस, कोण आहेस तो? दार वाजवतो. ऐकायला माझा आवाज आला का नाही? अहो कोण? हवालदार साहेब. आता हो बाई, या 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 ना. तुझ्या घरात खून झालाय, कुणी केलाय खून? त्या खुन्याचं नाव सांग. आपण येऊन बच्चीला तरी का नाही? बसा की. हे बघा, मी खून का केला? तुम्ही पोलीस खाते इथं गावात याल आणि बाई त्यातनं तुम्ही याल आणि नेमकं तुम्हीच माझ्या घरला याल ही माझी एक आशा होती. अहो तुमच्यावर माझं प्रेम आहे. तुम्ही मिलिटरी पोलीस खात्यात भरती झाला तेव्हापासून माझं प्रेम आहे आणि तुमच्यावर माझं प्रेम आहे म्हणून तर मी खून केला आहे. तुम्हाला काय करायचं बसा. मग तिथं एक लावणी म्हणते. कुठली? माझ्या प्रीतीच्या पाखरा, ही अशी लावणी म्हणते. आणि तो खुश होतो. खुश झाल्यानंतर हे चंदा, आता बाकीची भानगड नाही, आता पोलीस खातं जाऊ दे बोंबलत, कोणाला सांगायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. तू आणि मी दोघंजण लगीन करायचं. मग वेळ कशाला, उद्या 10 वाजता आहे की, कपाळाला बाशिंग बांधून हळद लावून तिकडंच या आणि माझ्यासाठी एक बाशिंग आणा. आलो उद्या 10 वाजता नव्हता. आत्ता तो गेला. दुसरा साहेब नमस्कार. बघितलं बाईची म्हणजे रिमांडवर बाईला काढली. राव मारायची किती बाईला, एक शब्द 2 जागी बाई बोल ना. तो खून काय त्या बाईने केलेला नाही, दुसराच कोणतरी खुनी असला पाहिजे. पण त्याचा शोध तुम्ही लावला का? आता आम्ही कशाचा लावतोय साहेब? बाईला मारून मारून दमलो
आणि गपचीप माग त्या बाईला विचारण्यात काय असेल तिकडं कोण जाऊ बी नका, कारण हे जो जाऊ दे. ठीक आहे, मग मी स्वतः जाऊन फौजदार म्हणतो, मी स्वतः जातो आणि त्या खुन्याला शोधतो, मी थांबायचं. मग फौजदार येतो. हॅलो, घरात कोण आहे? दिवसा ढवळ्या दार कानावलं, दार उघड. दार उघडते. अगं बाई साहेब, तुम्ही साहेब या, बसायला लावून नाही, कोणी खून कोणी केला. आम्ही सांगते पण एवढी गडबड का? अहो बसा तरी, दोन गोष्टी प्रेमाच्या बोला आणि मग काय असेल ती प्रेमानं, म्हणजे खून कोणी केलाय सांगणार ना, सांगणार आणि मग बसतो की मग बसतो. बाई फौजदार साहेब, मी खून का केला? मी खून केला म्हणून पोलीस खात्याला ऑर्डर मिळाली खुनाच्या तपासाची. आता त्यातनं बाई तुम्ही येणार की मला माहितीच. आता खुनाचा शोध लावण्यासाठी तुम्ही आलाय. आता माझा जीव बघा भांड्यात पडला. साहेब तुमच्यावर माझं प्रेम आहे. काय सांगतोस खरं? मग मग फार सुंदर झालं. मग आता तिथं तो गाणं म्हणतो फौजदार. म्हणा कुठलं ते मी म्हणतो तो तीच म्हणतो की काय? म्हणा. मग अगं वेळी तुझ्यावर माझं प्रेम आहे. तुझ्या या कोमल आणि गोऱ्या हातानं मला 5 पानाचा विडा करून विडा दे. ठीक आहे, बाई करते पिणार. बरं, विड्यात काय काय घालायचं? लवंग थोडी घाल, वेलदोडा घाल, 5 पानं कवळी नागिनीची पाहिजे, बारीक सुपारी. बरं, करते विडा. आता तू खरंच जवळ ये ग, माझ्या जवळ आल्याशिवाय मला बोलता यायचं नाही. मग गाणं, दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा, दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा, रामायणातील रामसीताती, रामायणातील रामसीताती, तू राधा मी कृष्ण हात दे हाती ग, तू राधा मी कृष्ण हात दे हाती कर, विचार तुझ्या ग मनाचा, दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा. अगं वेडे, रामायणात श्यामाची सीताची जोडी होऊन गेली, सत्यवानाची सावित्री, तशी मी राम आणि तू माझी सीता, मी सत्यवान आणि तू माझी सत्य सावित्री. रामायणातील रामसीताती, रामायणातील रामसीताती, तू राधा मी कृष्ण हात दे हाती ग, तू राधा मी कृष्ण हात दे हाती कर, विचार तुझ्या ग मनाचा, दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा. सत्यवान आणि सत्य सावित्री, सत्यवान मी, तू माझी सत्य सावित्री. हे जवळ, सत्यवान आणि सत्य सावित्री ग, सत्यवान आणि सत्य सावित्री, तू सत्यभामा तुझा मी श्रीपती ग, तू सत्यभामा तुझा मी श्रीपती, तुग राणी मी राजा राज्याचा, दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा. शाहीर राम हरी ऐक ग नारी, शाहीर राम हरी ऐक ग नारी, मी प्रेम वेडा फसलो प्रेमाच्या बाजारी, मी प्रेम वेडा फसलो प्रेमाच्या बाजारी, कर विचार तुझ्या ग मनाचा, दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा, दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा. अगं बाई, एवढं प्रेम तुमचं माझ्यावर, मला असं वाटलं नव्हतं. मग खरीच राणी मी तुमची, तुम्ही माझे राजे, अशी मिठी मारते. बरं, आता बेण लावता लग्नाला गाठ घालायची. लग्न कधी करायचं सांग? आता असं करा, उद्या 11 वाजता या आणि 11ला बाशिंग बांधून तयार, अगदी हळद लावून यायचं आणि माझ्यासाठी एक बाशिंग घेऊन या. आपण दोघंजण लग्न करून टाकू.
ठीक आहे, तू तुझ्या तयारीला लाग, मी माझ्या तयारीला लागतो आणि निघून जातो.